हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. आपल्याकडं तुळशीची लग्न झाली की लग्नाचा सीझन आहे तो स्टार्ट होतो. आणि लग्नाचा सीझन म्हटल्यानंतर एक वेळा मुलगा आणि मुलगी काय करतात हे विचारणार नाहीत, पण लग्नात जेवण काय होतं हे हमखास विचारणार. आता बरेच ठिकाणी लग्नामध्ये बुफे सिस्टीम आपल्याला दिसून येते. तसं पाहायला गेलं तर ही बुफे सिस्टीम अजिबात सोयीस्कर अशी नाही आहे. एकतर आपण नवीन कपडे घातलेले असतात किंवा कोणाची लहान मुलं असतात, वयस्कर लोक असतात, तर त्यांनासुद्धा ही कम्फर्टेबल होत नाही आहे. मला तर या बुफे सिस्टीमचं कायम टेन्शन राहतं, कारण एकतर नवीन कपडे घातलेले असतात, चुकून कोणाचा धक्का लागला तर ते सगळं अंगावर यायचं. यापूर्वी कसं असायचं, लग्नामध्ये जेवणाच्या पंक्ती असायच्या, टेबल आणि चेअर्स असायचे. चेअरवर बसून आपण व्यवस्थित जेवू शकत होतो. तर अशाच लग्नाच्या पंक्तीमधला खास मेनू, ज्याच्याशिवाय महाराष्ट्रीयन लग्न जे आहे ते अपूर्ण आहे, असा मेनू म्हणजे त्यातला मसाले भात. तर आज आपण आपल्या चॅनलवर हा लग्नाच्या पंक्तीतला मसाले भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. हा मसाले भात करण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी पाहून घेऊया. तर मी इथं घेताना 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही तुकडा तांदूळ किंवा अखंड तांदूळ असेल तो घेतला तरीही चालेल, पण इंद्रायणी तांदूळ वगैरे आपल्याला घ्यायचा नाही आहे, ज्याचा भात खूप चिकट होईल. तांदूळ जर वासाचा असेल तर खूपच उत्तम, जेणेकरून तुमचा भात तयार झाल्यानंतर तुम्हाला खूप चांगला वास येईल त्याचा. बटाटा, वांगी, परत मी घेतलेलं ओलं खोबरं जे आहे ते मी खोवून घेतलेलं आहे. ग्रीन पीस, हिरवा वाटाणा, काजू घेतलेले आहेत. काजू घेताना अखंड काजू घेतलेत. थोडीशी कोथिंबीर, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो जे आहेत ते मी बिया ज्या आहेत त्याच्या काढून टाकलेल्या आहेत आणि उभे कापलेले आहेत. त्याच्यानंतर लसूण, आलं. आपण मसाला घेणार आहोत. मसाला घेताना आपण त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग, काळी मिरी, दालचिनी, जिरे, गरम मसाला, गोडा मसाला, लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर आपल्याला 1 टेबलस्पून होईल इतकं तूप लागणार आहे आणि 4 ते 5 टेबलस्पून होईल इतकं तेल आणि किंचित असा गूळ. तर आता आपण कृतीला सुरुवात करूयात. हा मसाले भात जो आहे तो आपण कुकरमध्ये तयार करणार आहोत. यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार नाही आहे, फक्त आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागणार आहे. सुरुवातीला मी खोबरं जे आहे ते खोवून घेणार आहे. खोबरं आपण याच्यामध्ये कंपल्सरी यूज करायचं. खोबरं घातल्यामुळं आपल्या भाताची चव जी आहे ती अप्रतिम येणार आहे, त्यामुळं खोबरं स्किप करू नका. आता मी नारळ जो आहे तो खोवून घेणार आहे. 1 वाटीभर आपल्याला ओल्या नारळाचं चव लागेल, तर मी आता नारळ खोवून घेतलेलं आहे. त्यानंतर मी वांगी आणि बटाटा यांचे बारीक पीसेस करून घेतलेले आहेत. खूप बारीक करायचे नाही आहेत. बटाटा जो आहे तो मी स्वच्छ धुवून सालीसकट कट केलेला आहे. तुमच्याकडे जर इतर भाज्या अवेलेबल असतील, गाजर, फ्लावर, त्या वापरल्या तरीही चालतील. आता मी एकीकडे कुकर गरम करायला ठेवलेला आहे आणि एका डब्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत आणि ते तांदूळ मला 2 ते 3 वेळा चांगले धुवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण काढून टाकायचं आहे. तांदूळ मी इथं भिजत वगैरे ठेवणार नाही आहे, तर फक्त धुवून घेणार आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे. पाणी अजिबात राहता कामा नये. त्यानंतर मी 2 इंच होईल इतकं आलं आणि 15 ते 20 पाकळ्या लसूण हे मी बारीक करून घेणार आहे. तोपर्यंत कुकर जो आहे तो चांगला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी आता 5 टेबलस्पून होईल इतकं तेल घालून घेणार आहे. सुरुवातीला मी तेलामध्ये काजू आहेत ते तळून घेणार आहेत. काजू तळून घेताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे. काजू आपल्याला खूप काळे करायचे नाही आहेत आणि काजू लगेचच तळले जातात, त्यामुळे पटकन हलवायचे आणि ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. काजूचा कलर जो आहे तो आपल्याला खूप काळा होऊ द्यायचा नाही आहे. कलर जो आहे तो मी काय ठेवलेला आहे बघा, अगदी फेंट ठेवलेला आहे, पण काजू तळले गेले पाहिजेत, त्यामुळे आपली चव जी आहे ती चांगली येईल. तेल ऑलरेडी गरम होतं, त्यामध्ये आता मी खडे मसाले घालणार आहे. 4 तमालपत्र घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला दालचिनी घालायची आहे, थोडीशी दालचिनी. पुन्हा आपण त्यानंतर यूज करतो लवंग. 12 ते 15 होतील इतक्या लवंग आपल्याला घालायचे आहेत. लवंग घातल्यानंतर आपण काळी मिरी घालणार आहे. काळी मिरी पण 12 ते 15 होतील इतक्या काळी मिरी घालायचे आहेत आणि थोडासा तेलामध्ये मसाला चांगला वास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती काय ठेवा, मंदच ठेवा. त्यानंतर आपण तेलामध्ये हिरवी मिरची घालणार आहे. हिरवी मिरची आहे ती मी थोडीशी बारीक अशी कट करून घेतलेली आहे. तेलामध्ये आपण हिरवी मिरची थोडीशी परतून घ्यायची आणि हिरवी मिरची घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालणार आहे.
कांदासुद्धा आपल्याला तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। कांदा परतताना देखील आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती खूप मोठी ठेवायची नाही आहे, मीडियम फ्लेमवरच आपण कांदा परतून घेतो आहे। आणि हा कांदा परतताना आपल्याला भाजीसारखा खूप असा भाजून नाही घ्यायचा, तर थोडासा गुलाबी होईपर्यंतच भाजायचा आहे। अशा प्रकारे कांदा भाजल्यामुळं आपल्या भाताला जी चव आहे ती थोडीशी कांद्याची व्यवस्थित चव येईल। कांदा आपला छान गुलाबी होईपर्यंत भाजून झालेला आहे। त्यानंतर आता मी धुवून घेतलेले तांदूळ जे आहेत ते तेलामध्ये ॲड करून घेणार आहे। तांदूळ आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर हा तांदूळ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे। आपला तांदूळ जो होता तो आपण धुवून घेतलेला होता, त्यामुळे त्याच्यात थोडासा पाण्याचा अंश असणार आहे। आपण एक 12 ते 15 मिनटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित तांदूळ भाजून घेणार आहे। तांदूळ भाजताना जर तुम्हाला वाटलं की आपलं तेल जे आहे ते कमी आहे, तर तुम्ही 1 टेबलस्पून होईल इतकं तेल आहे ते वाढवू शकता। अदरवाईज तुम्ही आहे तेवढ्याच तेलामध्ये तांदूळ आहे तो व्यवस्थित परतून घ्या। तांदूळ भाजताना आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित खालूनपासून हलवून घ्यायचा, नाहीतर वरचाच तांदूळ भाजला गेला आहे आणि खालचा जो आहे तो आहे तसाच कुकरला चिटकून राहिला आहे, असं होता कामा नये। तांदूळ आपला एक 40% भाजून झाला की आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहे। रेग्युलर जिरे घातले तरीही चालतील, जर तुमच्याकडे शहाजिरे असतील तर ते घातले तरीही उत्तम। शहाजिरे किंवा जिरे घातल्यानंतर आपण परत एकदा व्यवस्थित तांदूळ भाजून घेतोय। तांदूळ जो आहे जवळजवळ एक 60% भाजून झालेला आहे। तांदूळ 60% भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहे। आलं लसूण पेस्ट घालून ही परत एकदा आपल्याला सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आलं लसूण पेस्ट जर मी सुरुवातीलाच तेलात घातली असती तर पूर्ण तांदूळ भाजेपर्यंत ती करपून गेली असती, म्हणून मी काय केलेलं आहे 60% तांदूळ भाजून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि त्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित तांदूळ जो आहे तो भाजून घेतोय। तांदूळ आपले 15 मिनटं मी व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत। आता तांदूळ आपले व्यवस्थित भाजून झाले की आपण त्याच्यामध्ये वांगा आणि बटाटा जो आहे तो ॲड करणार आहे आणि तो चांगला मिक्स करून घेणार आहे। वांगी आणि बटाटा आपल्याला कट केल्यानंतर पाण्यात टाकायचे जेणेकरून ते काळे पडणार नाहीत। वांगी घेताना शक्यतो कोवळी अशी वांगी घ्या, त्याची एक चव वेगळीच असणार आहे। आणि बटाटा देखील मी घेताना काय घेतलेला आहे, साली सहित घेतलेला आहे। जर तुम्हाला साल नको असेल तर तुम्ही साल काढून बटाटा वापरला तरीही चालेल। आता वांगा आणि बटाटा मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे, ते सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेते। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ग्रीन पीज ॲड करणार आहे। ग्रीन पीज नसेल तर हिरवा वाटाणा आहे तो भिजत घालून वापरायचा। शक्यतो ग्रीन पीज आता अवेलेबल होतात इझिली, तर ग्रीन पीज वापरायचे। ग्रीन पीज लगेच शिजले जातात, त्यामुळे खूप सुरुवातीला ते घालायचे नाहीत। ग्रीन पीज घातल्यानंतर परत ते सगळे मी काय करते, मिक्स करते। तुम्हाला जर इतर कोणत्या भाज्या जर ॲड करायच्या असतील, गाजर किंवा शिमला मिर्च, त्याच्यानंतर फ्लॉवर, अशा जर भाज्या ॲड करायच्या असतील तर ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी ज्यावेळी तांदूळ भाजून घेते त्याचवेळी एका बाजूला गरम पाणी जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे। आपण तांदूळ घेताना 2 वाटी तांदूळ घेतले होते, 1 वाटी तांदळाला 3 वाटी पाणी, या प्रमाणात आपल्याला काय करायचं आहे, 2 वाटी तांदळासाठी 6 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। आपल्याला हा भात जो आहे तो थोडासा मऊ असायला हवा। मऊ नसेल भात, खूपच सुटसुटीत झाला तर त्याच्यामध्ये आमटी बसत नाही आणि मग ती खायची मजा येत नाही। त्यामुळे मी फक्त अर्धी वाटी पाणी जे आहे ते एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे। पाणी घातल्यानंतर आपण परत एकदा ते व्यवस्थित हलवून घेऊया। पाणी घातल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून होईल इतकी हळद घालणार आहोत। त्यानंतर 1 टेबलस्पून होईल इतका गरम मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर 1 टेबलस्पून होईल एवढा गोडा मसाला घालायचा आहे। हे मसाले जे आहेत ते तयार करतानाच भाजले गेलेले असल्यामुळं आपल्याला सुरुवातीला भाजायची आवश्यकता नाही आहे। दोन्ही मसाले आता मी ॲड करून घेतलेले आहेत। त्यानंतर मला लाल मिरची पावडर घालायची आहे। मी एक अर्धा टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर ॲड करणार आहे। माझ्याकडची जी मिरची पावडर होती ती कलरसाठी असलेली मिरची पावडर होती, त्यामुळे मी अर्धा टेबलस्पून होईल इतकीच ॲड केलेली आहे। आणि हे आता आपण सगळं जे आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। पाण्यामध्ये हे मिक्स केलं नाही तर ते वरच्यावर राहील आणि सगळीकडे ते पसरलं जाणार नाही, म्हणून आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतोय। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहे।
ओलं खोबरं एक अर्धी वाटी होईल एवढं आपण ओलं खोबरं भात बनवताना पण मिक्स करणार आहे आणि थोडंसं खोबरं जे आहे ते आपण भात सर्व करण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे। हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा। गूळ जो होता तो माझ्याकडचा गोड आहे त्यामुळे मी अगदी कमी प्रमाणात घेतलेला आहे। त्यानंतर फायनली आपण त्याच्यामध्ये उभा चिरलेला टोमॅटो घालतोय। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा टेबलस्पून होईल इतकं तूप घालणार आहोत। तूप तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल, पण तुपामुळे एक चव चांगली येणार आहे। आणि सुरुवातीला आपण काजू जे आहेत ते तळून घेतले होते, ते काजूसुद्धा आत्ता मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत। ॲड केल्यानंतर आपण सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात। सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कुकरला झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या आहेत त्या करून घ्यायच्यात। जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत, जास्त शिट्ट्या केल्या तर आपला भात जो आहे तो खूप मऊ होईल। 3 शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर जो आहे तो व्यवस्थित गार होऊ द्यायचा। एकदम गरम कुकर ओपन करायचा नाही आहे। गार झाल्यानंतर मी कुकर ओपन केला आहे, अजूनही माझा भात जो आहे तो गरमच आहे। हा पूर्ण गार होऊ द्यायचा नाही आहे, थोडासा गरम असावा, पण कुकरची पूर्ण वाफ गेली पाहिजे। आता मी गरम असतानाच थोडेसे जे काय भाज्या आहेत त्या आपल्याला वर आल्यासारख्या दिसतील, तर या भाज्या आपण भातामध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। भाज्या संपूर्ण भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत आणि आता हा भात आपण सर्व करून घेतोय। तयार झालेला मसाले भात आहे तो मी एका ताटामध्ये सर्व करून घेणार आहे आणि वरती त्याच्यावर सजावटीसाठी ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालणार आहे। यामुळे आपल्या भाताची चवसुद्धा चांगली येणार आहे। मला इथं लग्नाच्या पंक्तीमध्ये जी थाळी असते त्याची मजा घ्यायची होती, म्हणून मी थाळी बनवताना लग्नाच्या पंक्तीत जे ॲटम बनवले जातील त्याच प्रकारचे ॲटम जे आहेत ते तयार करून घेतलेले आहेत। आणि आता आपण ही जी लग्नाच्या पंक्तीची जी थाळी तयार झालेली आहे आणि हा जो मसाले भात तयार झालेला आहे तर ह्याची कशी टेस्ट झालेली आहे ते आता बघूयात। सुरुवातीला मी मस्तपैकी यावर थोडासा लिंबू पिळून घेते। लिंबू पिळून झाल्यावर त्याच्यामध्ये मी थोड्या थोड्या भातावर अशी आमटी घेत जाणार आहे। भात आणि आमटी दोन्हीही मस्तपैकी गरमागरम आहेत। आमटी मिक्स केलेली आहे आणि आता पहिला घास आहे ते खाऊन बघते। भाताची चव जी आहे ना ती खरंच खूप अप्रतिम आलेली आहे। सगळं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित जमलेलं आहे। तर अशाच प्रकारे तुम्ही देखील मसाले भात जो आहे तो करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की हा मसाले भात जो आहे तो कसा झालेला आहे। ही होती आपली आजची लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।